नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की ब्राह्मणांनी म्हणजे आता रिझर्वेशन आणि ह्याच्यावर आपण बरंच काही बोललेलो आहोत किंवा आपल्यावर कसं काही संकटं आली आहेत किंवा आपण कसे त्याच्यावर मात देऊन पुढे गेलेलो आहोत किंवा कसं जायचं आहे याच्यावर आपण खूप बोललेलो आहोत. पण तरीसुद्धा आज आपल्यापैकी बराचसा जो वर्ग आहे तो ह्या सगळ्या 48, 58 आणि ह्याच्यानंतर हा प्रामुख्याने पुणा, मुंबई किंवा इतर ठिकाणी किंवा पुणा मुंबईतले ब्राह्मण हे परदेशी गेलेले आहेत. पण आजही खूप मोठ्या प्रमाणावर जी काही लोकं आहेत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 45 लाख 44-45 लाख खेडी जी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये जवळजवळ अर्ध्याच्या वर जवळजवळ 44-45 हजार खेडी जी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्यातले जवळ 23-24 हजार खेड्यांमध्ये ब्राह्मणच नाही आहेत. पण तालुका प्लेसवर बऱ्यापैकी ब्राह्मण आहेत, आणखीन आजही राहत आहेत तिथे. बरीच ब्राह्मण लोक जी आहेत की ते तिथून पुणा मुंबईला येऊ शकत नाहीत किंवा त्यांचे काही दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत की तिथे शेती आहे, काय आहे, शेती सोडून इस्टेट सोडून तिथून ते येऊ शकत नाहीत. असे काही त्यांचे बरेच इश्यूज असतात, त्यामुळे ते तिथून येऊ शकत नाहीत. मग त्याला ऑप्शन काय, म्हणजे एक भिक्षुकी एक ऑप्शन आहे, पण भिक्षुकीला सुद्धा काही मर्यादा आहेत तिथे. आणि भिक्षुक म्हणून तिथे राहणं सुद्धा एक प्रकारचं म्हणजे आता भिक्षुक म्हणून राहिले तर तिथे लग्नाचे फार मोठे प्रॉब्लेम्स आहेत. काय तर हे सगळं करत असताना आपल्याकडच्या ब्राह्मणांनी म्हणजे जे खेडेगावात आहेत किंवा तालुका लेवलला आहेत किंवा ज्या कमी दर्जाच्या ची शहरं आहेत, या इथे प्रामुख्याने काय करता येईल. त्याच्यामध्ये जे अत्यंत हुशार लोक आहेत, आणखीन जे स्वबळावर काय म्हणतात त्याला मेडिकलला वगैरे जाऊ शकतात, त्यांनी तिथे मेडिकल डॉक्टर होऊन तिथे प्रॅक्टिस करता येऊ शकेल. म्हणजे एक ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे किंवा आयुर्वेदिक आहे, या कुठल्याही ह्याच्यामध्ये डॉक्टरला खूप किंमत आहे. आणि आजही काही आपण म्हटलं तरी आज ब्राह्मण समाजावर बऱ्यापैकी लोकांचा अजूनही विश्वास नक्की आहे. आणि त्यामुळे डॉक्टर हा व्यवसाय हा खूप आपला चांगला चालू शकतो जिथे नोकऱ्या मिळू शकत नाहीत. कारण नोकऱ्या मिळाल्या तरी तरी त्या नोकऱ्यांना काय पगार मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय चालू शकतं, उदरनिर्वाह, लग्न कार्य, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. तर एक डॉक्टर हा व्यवसाय खूप चांगला चालू शकतो. तसंच वकिली एक खूप चांगला व्यवसाय आहे. या वकिली व्यवसायामध्ये सुद्धा कारण कसं आहे की डॉक्टरसुद्धा तुम्हाला विश्वासाचा लागतो आणि वकीलसुद्धा तुम्हाला विश्वासाचा लागतो. त्यामुळे वकिलीसुद्धा ही चांगली चालू शकते आपली. आणि या वकिलीच्या जोरावर आपण लोकांनाही मदत करू शकतो. आपला समाजाशी संबंध राहू शकतो, समाजाशी नातं राहू शकतं. एक समाजात आपला एक दबदबा, डॉक्टर किंवा वकील या लोकांचा एक दबदबा असू शकतो. काय आणि जे आपल्याकडे जी कमी शिकलेली लोक आहेत किंवा त्यांना शिक्षण घ्यायला काही अडचणी आहेत, अशी जी काही लोक आहेत की जी 10वी 12वीपर्यंत शिकू शकतात, यांनी GDCA चे कोर्सेस करून किंवा छोटे मोठे अकाउंटिंगचे, टॅलीचे, बीकॉम झालेल्या मुलांनी छोटे मोठे टॅलीचे किंवा अकाउंटिंगचे काय म्हणतात त्याला कोर्सेस करून तिथे अकाउंटिंग हा मोठा व्यवसाय तुमचा तालुका लेवलवर वगैरे चालू शकतो. आजूबाजूच्या खेड्यातनं सुद्धा तुमच्याकडे अकाउंटिंगसाठी लोक येऊ शकतात. एक GSTचा पण एक व्यवसाय आहे, तो चालू करता येऊ शकतो. म्हणजे आज अकाउंटिंग, टॅक्सेशन या सगळ्या प्रकारांमध्ये विश्वासार्हता ही खूप मोठी लागते. GDCA झालेल्या लोकांना स्थानिक ज्या कॉपरेटिव्ह संस्था आहेत त्या कॉपरेटिव्ह संस्थांचं ऑडिट त्यांना करायला मिळू शकतं. शहरी भागामधला जो तुमचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे एखादा असेल त्याला धरून त्याच्यातर्फे बाकीच्या गोष्टी करू शकता येतील. म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल की आपला एक सामाजिक समाजाशी संबंध पण इतर समाजाशी संबंध पण चांगला येतो. आणखीन एक त्यांची आपल्यावरची जी विश्वासार्हता आहे ती आणखीन वाढवता येते, चांगल्यापैकी वाढवता येते. आणखीन आपला आणि त्यांच्यामधला जो काही गैरसमज आहे तो गैरसमजसुद्धा आपल्याला दूर करता येऊ शकतो. कारण नोकरी किती करणार आपण आणि नोकरी काय करणार, म्हणजे अगदी साध्या पतसंस्थेत नोकरी करायची म्हटली तरी माझ्या मते 6-7-8 हजाराच्या वर लोकांना पगार मिळत नाही माझ्या माहितीप्रमाणे हल्लीच्या त्या ह्याच्यामध्ये.
तर म्हणून मग आपल्याला हे काय करता येऊ शकतं, तर हे असे जे व्यवसाय आहेत काय, म्हणजे आज बऱ्याच लोकांना अगदी खेड्यामध्ये राहणारे जी लोक आहेत त्यांना अगदी काय अर्ज लिहून देणे सुद्धा एक मोठा हे आहे. आणि तालुका लेवलवर तुम्ही हे सगळे व्यवसाय करायला काहीच हरकत नाही. आणि ह्या तालुका लेवलच्या व्यवसायांमधनं तुम्हाला चांगल्यापैकी उदरनिर्वाह तुमचा होऊ शकतो काय. पण ऑफकोर्स आपण जसं वेगवेगळ्या वेळेस काही हे आहेत त्या लग्नाच्या समस्या कशा सोडवायच्या याच्यावर सुद्धा आपण हे करणार आहोत. कारण अशा ग्रामीण भागांमध्ये आपल्याकडच्या मुली जायला तयार नाही आहेत. म्हणजे अगदी सांगायचं म्हटलं तर अगदी लोक पुणा मुंबई सोडलं तर इतर ठिकाणी च्या ठिकाणी मुली जायला तयार नसतात. पण माझं म्हणणं असं आहे की आपण सुबत्ता आपल्याकडे निर्माण केली पाहिजे. तसंच मी जे हे तुम्हाला 3 व्यवसाय सांगितले, ह्या व्यवसायाबरोबर तुम्ही दुसरा एक व्यवसाय करू शकतो म्हणजे ती शेतकऱ्यांचा माल त्यांना योग्य दरात मिळू शकेल अशा पद्धतीने आपल्याला त्यांचा माल पुणा मुंबई किंवा तत्सम जवळची जी काही बाजारपेठ असेल, उदाहरणार्थ मराठवाड्यातल्या बऱ्याचशा लोकांना हैदराबाद किंवा बँगलोर ही बाजारपेठ जास्त जवळची आहे. त्यामुळे ते मुंबई पुण्यापेक्षा ते तिथे जाऊन त्यांचा माल विकतात किंवा चांगले पैसे मिळतात. तर ह्याचा सुद्धा अभ्यास करून तुम्हाला ते करता येऊ शकेल काय. तर असा तुम्ही व्यवसाय आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये, म्हणजे समजा आपल्याला काही अडचणींमुळे शहरात येता येत नसेल तर तिथे आपण हे करू शकतो आपण. आणखीन म्हणजे वकील म्हटलं तर त्या माध्यमातून तुम्ही JMFCच्या वगैरे म्हणजे तुमच्या जजेसच्या परीक्षा देऊन तुम्ही जज वगैरे ट्रायल कोर्टामध्ये वगैरे होऊ शकाल. हा तुम्हाला एक तिकडनं ऑप्शन आहे तसा, म्हणजे गव्हर्मेंट नोकऱ्यांमध्ये यायला काय. तर म्हणून हे असे व्यवसाय की ज्याच्यामध्ये आपला सामाजिक लोकांशी पण आपली पकड राहते, सामाजिक लोकांशी आपला संबंध येतो, आपला त्यांचा गैरसमज कसा दूर करता येऊ शकतो हाही एक हे आहे. आणि बऱ्याच ठिकाणी हे अशा करताना मी दिसलेलं आहे. आपण लवकरच एक मालिका सुरू करणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणची ब्राह्मणांची जी बलस्थानं आहेत ती आपण त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे आपण घेण्याचा ह्याच्यावर प्रयत्न करणार आहोत. आज एवढंच. धन्यवाद.